नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही। मात्र उद्या नाशिकला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे। पालकमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले दादा भुसे यांना अमरावती जिल्ह्यामध्ये ध्वजवंदनाची जबाबदारी देऊन एक प्रकारे पालकमंत्रीपदावरील त्यांचा दावा कुठलेही भाषण न करता डावलला गेला असल्याची चर्चा त्यानिमित्तानं आता रंगली आहे। त्यामुळे रायगड नंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये महाराष्ट्र दिनाचं उद्या ध्वजवंदन कोण करणार याकडे लक्ष होतं, कारण काल रायगड जिल्ह्यातला निर्णय झाला आणि यामध्ये आदिती तटकरे यांना हा ध्वजवंदनाचा मान देण्यात आला। त्यामुळे निश्चितच गोगावलेंनी या संदर्भातली नाराजी व्यक्त केली। त्यामुळे नाशिककडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। तर नाशिकमध्ये आता गिरीश महाजन ध्वजवंदन करणार आहेत आणि त्यामुळे गिरीश महाजनांकडेच नाशिकचं पालकमंत्रीपद गेले असल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे। तर दादा भुसे यांना संधी देण्यात आली आहे, ती अमरावतीमध्ये ध्वजवंदन आता दादा भुसे करणार आहेत।